नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावती शहरात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. सन 2023 ते 2025 या कालावधीत अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत तब्बल 237 प्राणघातक अपघात घडले असून या दुर्घटनांमध्ये 260 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक 155 मृत्यू हे दुचाकी स्वाराचे असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर कार अपघातामध्ये 23 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार बिना हेल्मेट आणि बिना सीट बेल्ट वाहन चालवणे हे अपघातामधील मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. एप्रिल 2025 च्या तुलनेत एप्रिल 2026 अखेरपर्यंत प्राणघातक अपघातामध्ये 6 ने वाढ झाली असून मृतांचा आकडा 15 ने वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी 19 मे रोजी अमरावती वाहतूक विभागाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवली. यामध्ये यमराजच्या प्रतिकात्मक रूपातून नागरिकांना हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या मोहिमेत सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे, पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे, रीता उईके, ज्योती विल्लेकर यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की हेल्मेट आणि सीट बेल्टचा नियमित वापर करा, वाहतूक नियमांचे पालन करा आणि स्वतःसह आपल्या कुटुंबाचे रक्षण करा. अशाच अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.